स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल तर स्वतः स्पर्धक बना, असे मार्गदर्शन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक आदरणीय प्रवीण नाना जाधव यांनी केले। दिंडोरी येथील जनता इंग्लिश स्कूलमध्ये मराठा विद्या प्रसारक महोत्सवाअंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील 2 दिवसीय विविध स्पर्धांचे उद्घाटन व बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते। जाधव म्हणाले, मराठा विद्या प्रसारक संस्था ही विविध क्षेत्रातील प्रगतीचा मिसाईल आहे। विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व विकसित केले पाहिजे। कलेतून बेरोजगारीवर मात करता येते। तुमच्यातूनच गायक, नर्तक, वादक आणि उत्कृष्ट अभिनय करणारे कलाकार घडतील। या प्रवासात पालक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन नक्कीच साथ देणार आहे। कर्मवीरांच्या प्रेरणेतूनच मराठा विद्या प्रसारक संस्था कलाकार घडविण्याचे कार्य करीत आहे। महोत्सव या ठिकाणी साजरा होतो। यामध्ये सर्व भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या सर्व शिक्षकांचे, त्यांच्यासाठी परिश्रम घेणारे सर्व शिक्षक असतील, पालक असतील, या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो। मराठा विद्या प्रसारक समाज संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असून कला आणि संस्कृतीचा हा वारसा पुढे नेण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम या ठिकाणी राबवत असते आणि त्या उपक्रमांमध्ये आपल्या विविध शाखा या भाग घेत असतात। बालमित्रांनो, आज जरी या ठिकाणी तुम्हाला त्याचं महत्त्व कमी असेल किंवा तुमचा बघण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी करमणूक म्हणून असेल, परंतु मित्र समाज संस्थेच्या सांस्कृतिक महोत्सवात आपले मनपूर्वक स्वागत करत असताना या ठिकाणी मला अत्यंत आनंद होत आहे। यंदाच्या महोत्सवाची विशेष म्हणजे आपल्या संस्थेच्या एकोप्याची आणि सामूहिक प्रगतीची ही एक जिवंत निशाणी आहे। या सांस्कृतिक मंचावर विद्यार्थ्यांनी सादर करणार असणाऱ्या शेजवळ सरांनी सांगितलं, समूह नृत्य असेल, समूहगीत असेल, एकपात्री अभिनय असेल, तसेच विविध नाटिका यांचे सृजनशीलतेचे व कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी बघायला मिळणार आहे। या कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, नेतृत्व, संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि मंचावरील जे काही अभिनय करायचे भीतीचं वातावरण आपल्यामध्ये निर्माण होत असतं, त्याची क्षमता विकसित करण्यासाठी यासाठी या ठिकाणी सर्वांगीण व्यक्तिमत्व घडावे। कार्यक्रमात गट विकास अधिकारी भास्कर एंगडे, नायब तहसीलदार वसंतराव धुमसे, महाराष्ट्र बँकेचे शाखा प्रमुख धनवटे, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरगुटे, उच्च माध्यमिक समिती अध्यक्ष दत्तात्रय जाधव, माजी सैनिक संघ संस्थापक अध्यक्ष भारत खांदवे, ज्येष्ठ सदस्य शिवाजीभाऊ जाधव, गणपतराव जाधव, मधुकर जाधव, नगरसेविका शैला उफाडे, साहेबराव घोलप, केंद्र संचालक प्राचार्य शरद शेजवळ, डॉक्टर संजय काळोगे, प्राचार्य निर्मला जाधव, सेवक सोसायटी संचालक बाबा मोरे, उपप्राचार्य युडी भरसट, पर्यवेक्षक डी.के. टोपले, आर.एस. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती माता व नटराज पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एस.पी. शेजवळ यांनी केले। त्यांनी सांगितले की समूह नृत्य व लघुनाटिका स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे कला कौशल्य आणि आत्मविश्वास वाढतो। सन 2008 पासून मराठा विद्या प्रसारक संस्था गायन, वादन, नृत्य, एकपात्री अभिनय, लघुनाटिका अशा विविध स्पर्धांचे आयोजन करत असते। पाहुणे भास्कर एंगडे व वसंतराव धुमसे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। स्पर्धा नियमावलीचे वाचन श्रीमती सूर्यवंशी, श्रीमती सुमन वायवीरकर, अर्पणा देशपांडे व श्रीमती ए.एस. पवार यांनी केले। स्पर्धेत प्राथमिक विभागातून 11 संघ, उच्च माध्यमिक विभागातून लघुनाटिकेचे 2 संघ, समूह नृत्याचे 8 संघ तर माध्यमिक विभागात एकूण 18 संघ सहभागी झाले। परीक्षक म्हणून श्रीमती शीतल आहेर, श्री मयूर खुळे, श्रीमती मेघाली वैष्णव, श्रीमती पी.आर. हिरे व श्रीमती वर्षा शिंदे यांनी काम पाहिले।
निकाल जाहीर करताना परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत काही त्रुटीही निदर्शनास आणून दिल्या. विजेता उपविजेता तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पठार, नेहा देशमुख, साधना पेलमहाले, प्राचार्य चौधरी पी, प्राचार्य डी मत्सागर, श्रीमती मीनल शिंदे व श्रीमती रुपाली कुएटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन श्रीमती सुमन विरकर यांनी केले. मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संतोष पठार, दिंडोरी.